सर्व माझे ताई भाऊ लहान लहान मुलं मुली सर्वांना रामकृष्ण हरी सगळ्यांनी म्हणा जोरात। हा रामकृष्ण हरी। आपल्याला हे काय एक टॉनिकचे गोळी आहे, त्याच्यामुळे आपल्याला टाळे वाजवण्यामध्ये रामकृष्ण हरी म्हणण्यामध्ये खूप ताकद आहे। आणि आता हे जो कार्यक्रम ठेवला आहे सरांनी, माझं एकच गणगत नाही इथं, माझा मुलगा म्हणायचा पहिल्यापासून आपल्याला जे मला वाटायचं आपलं म्हणजे आजबाला कोण नाही बाबा, तू एवढा मोठा घाट घातला आहे, पण परमेश्वराची इच्छा असल्यानंतर तो करून घेतो। असाध्य जे सहायता करीत सहायचं ना, कारण अभ्यास तुका म्हणे। कारण भगवान त्याच्या कृपेने काय झाले, सरांचे नातेसंबंध इतके जोडले आणि माझे सुद्धा जोडले का जिथं म्हणजे कुठं गेलं का सगळ्यांना जे एक आश्वासन लागते, लहान लहान लेकरं म्हणा, मोठाले माणसं म्हणा। आणि आपल्याला जरी वाटत असेल आपल्याला स्वतःचा मुलगा नाही बा, कोणत्या एखाद्या ताईंना वाटत असेल, मंगलताईंचं उदाहरण घ्या तुम्ही। त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी ज्यावेळेला आपल्या म्हणजे घरीसुद्धा त्यांच्या घरी गेलो आपण, दत्तवाडी शाळेला सरांनी सांगितलं का आपल्याला असं असं करायचं, तर म्हटलं ठीक आहे, आदर्श माता पुरस्कार द्यायचं ठरलं। आणि मग त्यांनी पहिला महिला मेळावा घेतला आणि सांगितलं मला घरी येऊन आपण असं असं करतो। मी म्हटलं मी पण मग साड्या बिड्या काही देते बाबा म्हणलं नाही का, तर ते म्हणले काय तू दे, पण कशा द्या साड्या चांगल्या द्यायच्या, भाटकी नको, जळकी नको, ते मळकी असली चालन, कारण का तिथंसुद्धा महिला आहेत आणि त्या वापरतील अशी आपल्याला द्यायची। मग त्यांना सरांना म्हटलं बरं देते म्हणलं। आता हा जो कार्यक्रम ठेवला आहे ना, म्हणजे किती बोलायचं काय बोलायचं काहीच म्हणजे सुचत नाही मला, म्हणजे थोडक्यात म्हणजे एक मन म्हणजे असं सगळ्यांना बघून तृप्त झाले। माझा मुलगा बी आहे, माझा गुरु बी आहे। मी पहिल्यापासून माझ्या जेवढ्याला सर चौथीला होती शाळेला, आणि त्यावेळेला मग असंच घरामध्ये आता पहिल्यापासून म्हणजे कीर्तनाचं याचं सगळं पहिल्यापासून असायचं आमच्या घरामध्ये। आणि मग सर आले शाळेतून मला म्हणतात का गं तू का बरं रडत बसली म्हणे। मी म्हणलं काय करतो बाबा, एखाद्याचा अंध आहे त्याच्या पुढे जर आरसा धरला त्याचा उपयोग होणार नाही। ज्याप्रमाणे पोटभर आपण जेवण केलं आहे आणि त्याला जर म्हणलं तू खा बाबा, हे काय त्याचं खाणार नाही, त्याची इच्छा होणार नाही, मग तुझं म्हणणं काय। मी म्हटलं बाबा आता काय करतो, एवढे ग्रंथ असून मला नाही वाचता येणार काही म्हणणार, त्याच्याकडे नुसती बघत आहे टाकामाका टाकामाका, मग काय करू म्हणलं मग विलाज नाही बाबा, एक काम करतो का म्हटलं सांग ना काय करायचं। म्हणलं तुला करावं लागन, माझी अशी इच्छा आहे म्हणलं तू माझा गुरु व्हावं, माझं तू गुरु व्हावं। आणि सरांनी सुद्धा मागचा पुढचा विचार न करता एका शब्दात ते बोलले, हो मी तुझा गुरु होईल। आणि तिथून पुढं मला टोपण नावाने आम्ही नवनाथ म्हणतो, आमच्या गावातले भाऊ ते आले त्यांना सर्वांना माहिती आहे, मनोहर येणार म्हणजे कागदपत्री, पण नावकरी असल्यामुळे मनोहर नाही म्हणायचं, हे नवनाथ म्हणायचं। म्हणे बाबा नवनाथनी काकीला चांगलं शिकवलं, कुठं मंगलाष्टक म्हणायला गेलो, कुठं जरी गेलो का आवाज ओळखायचे, नवीन जे ठिकाण जरी गेलं नाही यांचं शिक्षण खूप झालं आहे। आता आपले हे भाऊ जे आलेत, आम्ही त्या दिवशी जेवढ्याला बसलो असं गप्पा मारे सर बाहेर होते, आणि मग मला भाऊंनी विचारलं आजी तुम्ही शिक्षिका होता का, म्हटलं नाही, मी शाळेची पायरी पण नाही चढलेलं म्हणलं, पण आता मी आडाणी म्हणत नाही, कारण का माझ्या मुलाने मला भरपूर शिक्षण दिलं आणि एवढे जे माता भगिनी मुलं मुली सर्वांचं प्रेम भेटलं मला, त्याच्यामध्ये मला अगदी समाधान वाटलेलं आहे। जय हिंद जय महाराष्ट्र।